10 दिवस मी ॲडमिट करून विचारून डॉक्टरांना ॲडमिट केला आम्ही. त्याने म्हटलं तुमचा मुलगा 10 दिवसात व्यवस्थित होतोय म्हणून सांगितलं. तसं त्याने म्हटले त्याप्रमाणे झालेलं आहे, व्यवस्थित झाला मुलगा. आता हे 5वं इंजेक्शन आहे मुलग्याचं. अजून 1-2 इंजेक्शन आहेत त्याचे. औषध चालू आहे मुलीला. मोठ्या आल्यापासून मला गाठ होती डोक्यात, आता चालू झाली. ते पण नंबर आहे आता आमच्या मम्मी. मी डॉक्टर सिमोन आवळे. गेले 17 वर्ष मी मानसिक आजार या क्षेत्रात मी काम करतोय. इचलकरंजीमध्ये 30 बेडचं आमचं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचं नाव आस्था हॉस्पिटल. आम्ही फक्त आणि फक्त मानसिक आजारामध्ये तज्ज्ञ आहोत. सर्व प्रकारची ट्रीटमेंट आमच्याकडे होत असते. खास करून झोपेची समस्या, नैराश्यपणाची समस्या, वेडेपणा ज्याला आपण सिझोफ्रेनिया म्हणतो, बेचैन होणे, अस्वस्थ होणे, लैंगिक समस्या, बऱ्याचशा आजारांचं इथं निवारण होतं. अतिशय सिरियस पेशंट असणाऱ्याच आम्ही ॲडमिट करतो. ॲडमिट करून त्यांचं समुपदेशन करणे, त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट देणे. आमच्याकडं सर्व ट्रीटमेंटपैकी ECT नावाची एक ट्रीटमेंट आहे, किंवा सर्वसामान्य भाषेत त्याला शॉक ट्रीटमेंट म्हणतात. खूप सिरियस पेशंटना आम्ही शॉक ट्रीटमेंटसुद्धा देत असतो. पेशंट जवळपास 80% ॲडमिट होऊन जात असताना बरे होतात, पण 20% जो आजार राहतो त्याला किमान 6 महिने ते 8 महिने औषधं घ्यावं लागतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ह्यांना झोपेची औषध देतात वगैरे वगैरे वगैरे. काय लोक देवधर्म करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात, पण ह्या लोकांना हे माहीत नसतं की जसं शरीर आजार पडू शकतं तसं मनही आजार पडू शकतं. ब्लड रिपोर्टमध्ये कुठला दोष नाही, सगळे रिपोर्ट काढले कुठंच दोष नाही, पण दोष कुठं आहे म्हणून डॉक्टरचा नाद सोडून टाकून त्यांनी मग देवधर्माला लागतात. त्यांची पण काही चूक नसते पेशंटची, आणि इतके पैसे खर्च होतात. आणि मग ज्या महाराजाकडे जातात, मौलवी असेल किंवा आणखीन कोणी धर्मगुरू असेल, मग ते शेवटी सांगतात की आता आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही मानसिक आजाराच्या हॉस्पिटलमध्ये जा. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा मेंदू आहे. मेंदूमध्ये काय रसायन असतात, आणि एखाद दुसरं रसायन जर कमी झालं तर मानसिक आजाराची सुरुवात होत असते. आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकांच्यामध्ये जनजागृती असणं गरजेचं आहे. अगदी 8 वर्षाच्या लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या माणसापर्यंत मानसिक आजार होऊ शकतात. मी एवढं सांगू इच्छित आहे की सर्वसामान्यांनी डॉक्टरकडे येण्यासाठी टाळाटाळ करू नये, किंवा काय औषधांची सवय लागेल म्हणून घाबरून जाऊ नये. इथं आम्ही अगदी विश्वासात घेऊन ज्याची ऐपत असेल नसेल त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करत असतो. एवढं 2 शब्द म्हणून मी इथेच थांबतो. नमस्कार.